नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषदेची भरती जर तुम्ही दिलेली असेल, तर तुमच्यासाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यांनी कोणी नगर परिषदेची भरती दिलेली असेल, त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही. तर संपूर्ण बातमी काय आहे ते आपण पाहूया. नगर परिषदेद्वारे एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी करण्यात आलेलं आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2024 हे प्रसिद्धी पत्रक आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल, तर त्यांनी हे संपूर्ण पाहायचं आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण संपूर्ण डिटेल्स पाहूया. तर मित्रांनो, याच्या आधी ज्यावेळेस तुमची आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती, त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वेळ दिलेला होता. आता तुम्ही इथं पाहू शकता की नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषदेमध्ये राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे जे सरळ सेवेने भरण्यासाठी 2023 मध्ये एक्झाम घेण्यात आलेली होती. आता एक्झाम डेट इथं आहे 25, 26, 27 व 28 ऑक्टोबर आणि 9, 22, 24 नोव्हेंबर 2023. TCS मार्फत ही परीक्षा झालेली होती. त्यानंतर तुम्हाला जे प्रश्न किंवा काहीच्या क्वेरी होत्या तुमच्या किंवा उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं असेल तर चुकीचं दाखवत होतं किंवा एक्झाममध्येच प्रश्न चुकलेले होते, त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर हा पिरियड देण्यात आलेला होता. या मुदतीमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. त्यानंतर TCS आयर्न कंपनीकडून प्राप्त झालेली जी हरकती आहे, त्यामध्ये एकूण 425 प्रश्नांसाठी 2545 एवढ्या आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे. यापैकी आक्षेप वैध ठरवलेले म्हणजे जे क्वेश्चन जे आहेत ते बरोबर आहेत, तुमचे ऑब्जेक्शन घेतलेलं बरोबर आहे, त्याचं फुल मार्क दिले जातील किंवा पर्याय बदलला असल्याबाबतची माहिती 31 जानेवारी 2024 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकान्वये तुम्हाला देण्यात आलेली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे आहे ते पुन्हा आक्षेप घेण्यासाठी वेळ मिळावा अशी विनंती केलेली होती. आता त्यावरच नगर परिषदेने काय केलेलं आहे पहा. दिनांक 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला अजून एकदा ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि त्या ऑब्जेक्शनसाठी प्रति ऑब्जेक्शन जे आहे ते ₹100 शुल्क एवढं तुम्हाला आकारलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलेलं नसेल मित्रांनो, तुमचा मार्क वाढत असेल तर नक्की यामध्ये ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही यासाठी ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, हे अपडेट होतं. तुम्हाला वेळ वाढवून दिलेला आहे. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.